वंदन करूया सरस्वतीला, वंदन करूया सरस्वतीला। आले या नगरात इतिहासाचे रंगरूप है, आले या नगरात स्वागतम सुस्वागतम आमानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम आमानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप है, आले या नगरात इतिहासाचे रंगरूप है, आले या नगरात स्वागतम सुस्वागतम आमानाचा मुजरा। श्री आत्माराम पुत्र राजेंद्र वालेकर सरांना नमस्कार शिक्षकांचा जोडून 2 करा। पहिलं त्यांना अभिवादन दिलेलं आहे. अभिवादन मनापासून आपणाला आजच्या मंगलमयी दिवसाचा साधी राणी नाही कसले अहंता, ओतप्रोत भरली आपणाकडे नम्रता, निरागत चेहरा नाही कुठला भाव. बरोबर आहे ना बघा? निरागत चेहरा नाही कुठला भाव, शिक्षणाची गाडी चालवली भरधाव. पुढचा आणखी चांगला आहे बघा. 2 पायांची भगवंत निर्मित गाडी, वापरली नाही कधी हिरो होंडा ऑडी. प्रथमतः या ठिकाणी ज्या देवतेची ती उपासक आहे, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, तुका म्हणे देही भरिला विठ्ठल, काम क्रोधे घर केले रीते. अर्थातच विठ्ठल गोविंदाचे ते परमभक्त आहेत आणि त्यांच्या नामस्मरणानं या ठिकाणी मी माझ्या मनोगताला या ठिकाणी सुरुवात करत आहे. ह्या प्रभुपाडा केंद्रामध्ये महिला राज्य आहे. आम्ही मला वाटतं काहीतरी आम्ही 6 जण असतो. षटकोन बरोबर, त्या षटकोनामधला आता एक कोण परंतु काय बुद्ध सरकार लोक आहे बघा, एक कोण कमी जरी झाला तरी त्याला काळजी आहे बघा. त्यांनी लगेच आमच्या आणि तो षटकोन जो आहे तो तसाच केलेला आहे. बरोबर ना? खरंच त्याला बाबांची काळजी आहे. कारण महिलांचं राज्य असल्यामुळे आम्हा पुरुष मंडळींचे काही चालत नाही. माझ्या परोपडा केंद्रातले सगळे शिक्षक होते. सरांचा परिचय कसा फार येत नाही, पण माझ्यासोबत घडलेली घटना त्याच्यातून म्हणून मी त्यासाठी उभी राहिले. खास आपण कोरोना काळामध्ये आम्ही सोबत होतो. कोरोना काळामध्ये इथे आपले ड्युटी होते सगळ्यांचे PSCला, तेव्हा सर आणि मी सोबत होते. तर एक 8 दिवसाची ड्युटी झाली आणि त्यानंतर मला कोरोना झाला, कोरोना पॉझिटिव्ह झाली. त्यावेळेला सरांनी फक्त एकच फोन केला, सर असं असं झालेलं आहे. सरांनी लगेच त्याच फोनवर मला सांगितलं, मॅडम तुम्ही काहीही कसली काळजी करू नका, मी सगळं इकडे सांभाळेन, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. त्यावेळेला असा प्रसंग होता की साथसोबत कोण देत नव्हतं, बरोबर, पण त्यांचे ते शब्द त्यावेळेला मला एवढे महत्त्वाचे झाले की माझी त्यांनी ड्युटीही सांभाळली, माझं जे काम होतं इथं बालवाडीमध्ये तेही त्यांनी व्यवस्थित सांभाळलं. आणि त्यावेळेला अगदी माझ्या मोठ्या भावासारखं त्यांनी मला माझी साथ दिली आणि माझी ते पण तेव्हा ड्युटी कॅन्सल करू शकत नव्हतं आपण, पण त्यांनी मला त्यावेळेला खूप मोलाचं सहकार्य केलं. आणि ते या ठिकाणी मी जर नसतं सांगितलं तर माझ्या ते कायमचं मनात राहिलं असतं. आणि ते सांगण्यासाठी मी त्या ठिकाणी उभी होते. त्यावेळेला त्यांनी खूप त्या मला प्रसंगामध्ये साथ दिली, माझं सगळं सहकार्य केलं. तसेच त्या सरांबद्दल बोलायचं तर आपलं सगळ्यांच माहिती आहे की त्यांचं व्यक्तिमत्व शांत आणि संयमी असं आहे. तसा आमचा संबंध म्हणजे विशेष तिथे आपले जर स्नेहसंमेलन वगैरे असेल असंच ते काही आहे. पण ज्या ज्या वेळेस त्यांची आणि माझी भेट व्हायची किंवा आमचं बोलणं व्हायचं, अतिशय सुस्वभावी माणूस. आणि माणसाला एकदा शब्द व्यक्त केले की त्या माणसाच्या मतपरिवर्तन करण्याचं त्यांच्याकडे चांगली बुद्धी आहे. आणि त्यांच्या घरी सुद्धा खूप सुंदर वातावरण आहे. ते सांगायचं तर त्यांचा स्वभाव हा अतिशय
गोड, शांत, संयमी, नम्र आणि मितभाषी. बोलणं अतिशय कमी त्यांचं, परंतु जे एखादं वाक्य आपल्याला सांगतील ते अगदी महत्वाचं आणि मार्गदर्शक असं असायचं. मोरे सरांची आणि त्यांची जोडी तर अभेद्य जोडी आहे. तो कुठला शोले पिक्चर मधला आपला तशी जोडी आहे त्यांची. हे त्यांचं जे मानसिक आधार होता, म्हणजे एखादा मोठा भाऊ बहिणीला सांगेल, लहान बहिणीला की बाबा तुला ही शाळा मिळाली आहे तर तू हे काम असं कर प्रत्येक मिटिंगला. आणि असं नाही की एकदाच त्यांनी मला सांगितलं, प्रत्येक वेळेस त्यांच्यासोबत बोलत थांबलं की मोरे सर आणि मालेकर सर नेहमी सपोर्टिव्ह मला सांगणार आणि व्यवस्थित मार्गदर्शन करणार. अशी शांत स्वभावाचे. त्यांची खूप सर्व्हिस झाली असेल, सर्व्हिस खूप झालेली आहे त्यांची, पण ते आता आपल्याकडे कसं त्यांचं कमी आहे. 2019 पासूनच मी त्याला बघते, कारण माझी सर्व्हिस पूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये मी त्याला इथं बघते. त्याच्यामुळे जास्त काय त्यांची जी सर्व्हिस असेल ती उत्तमच झालेली असेल सगळी सर्व्हिस. पण सांगून मला फार आवडलं असं त्याचं बघितलं तर सगळं व्यावहारिक जीवन किंवा त्यांचं सगळं आयुष्य, त्यांची मुलं खूप चांगले आहेत, सगळे चांगल्या पदावर आहेत. आणि सरांचं सुद्धा आयुष्य आता 58व्या वर्षी त्यांची सर्व्हिस झाली. किती वर्ष सर्व्हिस झाली तुमची? 35 वर्ष. कुठेही गालबोट लागतं त्यांची एकदम सुंदर अशी सर्व्हिस झालेली आहे. तसं पाहिलं तर वालेकर सर आणि माझं अगदी माझं खिडकीच गाव, त्याच्यामुळे अगदी पहिल्यापासून त्यांचा परिचय होता मला. आम्ही पण बाहेर राहायचो, पण जेव्हा इथे राहायला आलो तेव्हापासून वालेकर सरांना मी चांगली ओळख होती. आणि जेव्हा 2019ला ऑनलाईन मी या परोपकार केंद्रामध्ये आले तेव्हा वालेकर सरांचा हा परिचय जास्त झाला, म्हणजे केंद्र स्तरावर असल्यामुळे. आणि विशेष जाताना, शाळेत जाताना त्यांची भेट नेहमी व्हायची. परंतु अगदी शांत आणि संयमी स्वभाव, सहज हाक मारली की हसत आणि चालल्यात, म्हणजे अगदी संयमी. मला म्हणावंसं वाटते की नम्रता हा माणसाचा अलंकार आहे आणि ही नम्रता त्यांच्या अंगी आहे. आणि एखादं काम करून घ्यायचं असेल की ते कसं करून घ्यावं ही कला त्यांच्या अंगी आहे. आणि विशेष असं म्हणावंसं वाटतं की उत्सव मूर्ती म्हणजे वालेकर सर आणि त्यांच्या सौभाग्य. आपण सर्वजण ऐकत आहोत की वालेकर सर एक असं व्यक्तिमत्व आहे अतिशय शांत. त्यांच्या राजेंद्रमधल्या राग हा शब्द माहीत नाही, तर राजसबिंड मात्र माहीत नाही. कारण त्यांच्याकडे बघितलं की एक राजसबिंड रूप आपल्याला त्यांच्याकडे पाहायला मिळतं की अतिशय शांत आणि सुस्वभावाचा जो चेहरा आहे तो चेहरा आपल्याला त्याच्याकडून दिसत असतो की राग नावाची चीज त्यांच्याकडे नाही आहे. सहनशीलता अतिशय आहे. त्यांच्या सहनशीलतेचं उदाहरण द्यायचं म्हणजे कोणी काही म्हणा, त्यांना काही त्याचा राग यायचा नाही, परंतु त्यांच्या कार्याचं कुठेही त्यांनी आजावाजा किंवा गाजावाजा केलाच नाही. आज आपण बघतोय की ही जी इमारत होती ती जी जराशी गडकी होती, परंतु त्यांचं समाजकार्य चांगलं आहे आणि त्या समाजकार्यातून त्यांनी अनेक लोकांशी संपर्क साधून आपल्या ह्या इमारतीला पत्रेवरती बसवण्याचं काम हे त्यांच्या सहकार्यातून झालेलं आहे. तसंच शिक्षकाच्या आयुष्यामध्ये नेहमी चढउतार येतो आणि प्रत्येक शिक्षक त्याला असं आहे की एकदा सेवा स्वीकारली की त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये अनेक कलांतर म्हणतात किंवा स्थित्यंतर म्हणतात की सर्व त्याला भोगून त्या ठिकाणी पूर्ण सेवा करणं हे फार मोठं भाग्याचं काम असतं. आणि त्याच्या मागे त्यांचं असणारे कुटुंब, त्यांचा असणारा समाज, त्याचबरोबर त्यांच्या समवेत जे सहकार्य आहे त्यांचं असणारे योगदान, या सर्वांचा त्याला उपयोग होत असतो. माझ्या मते सेवावृत्ती म्हणजे एक क्षण सुखाचा आणि एक क्षण दुःखाचा. कारण विद्यार्थ्यांच्या समवेत जे काय आपलं पूर्ण आपण म्हणतो आपल्या आयुष्यातला अर्धा भाग त्याच्यासाठीच दिलेला असतो आणि त्या जडणघडणीत आपण देखील आपल्याला देखील त्या प्रवाहात लोटत असतो. आताचा जर विचार केला तर शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि वालेकर गुरुंच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर मी त्यांच्याकडे साधारणपणे 4-5 वर्ष त्या गावामध्ये राहतो. सरांचा स्वभाव अतिशय सुस्वभावी आहे, शांत स्वभावाचे आहेत आणि कोणत्याही ठिकाणी जर मी मार्गदर्शन करायचं किंवा काही माझी जर शंका असेल ती विचारायला गेलो तर सर साहजिकपणे लगेच मला सांगतात की परोपकार केंद्र म्हणजे एक आनंदाचं, मायेचं आणि आपुलकीचं रोपटं आहे. आणि ज्यांनी हे रोपटं लावलं ते या केंद्राचे माजी केंद्र प्रमुख आदरणीय ठाकूर सर. आणि या रोपट्याला जे आज खत पाणी घालत आहेत
ते आजी केंद्र प्रमुख आदरणीय अनिशा पाटील मॅडम, वालेकर सर मला वाटतं 2019ला या पूर्वपाडा केंद्रामध्ये आले. पूर्वीचा तर परिचय मला वाटतं मोरे सरांनी त्या लतिकामधून आपल्यासमोर मांडलेला आहे. वालेकर सरांबद्दल मला आल्यालाच मी त्यांना म्हटलं होतं की आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास कोणावर आणि किती ठेवावा हे वालेकर सरांकडून शिकावं. प्रत्येकाशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे वालेकर सरांकडून शिकावं. ते माझ्या पाठीशी कायम मी होते. मी काय शिक्षिका वगैरे अशी सर्व्हिस पण कायम ते माझ्या पाठीशी राहिले आणि मला कधीच असं वाटून दिलं नाही की मी सर्व्हिस करत नाही. कायम सर खेळत आणि त्यांचा पुढचं आयुष्य निरोगी जाऊ आणि माझे 2 शब्द. मी सन 1989ला महाड तालुक्यामध्ये फाळकेवाडी येथे रुजू झालो आणि ती शाळा होती म्हणजे महाड तालुक्यातलं शेवटची टोक, पण तिथे गाडी झाली शेवट आणि पुढे रत्नागिरी म्हणजे चिपळूणला. ट्रेनमध्ये 2.5 तास कंप्लेंट आला. कामाली केंद्र साकुरी म्हणून गावापासून महालमेरा डोंगर माहीत असेल. कंप्लेंट 2.5 तास कंप्लेंट चालत जायचं आणि डोंगर कपालीतलं गाव. विधानचा ऑक्टोबर महिन्यामध्ये अशी बदल असायची ते संध्याकाळी आधी ठरलेलं 2-2:30 वाजलं की पण आम्ही 3 जण सकाळी होतो. आम्ही केंद्रातले सर्व शिक्षक बंधू बघितले. असं म्हणतात की केंद्राचं कर्माचं वर्म जाणून जो नेकीने आणि प्रामाणिकपणे काम करतो त्याला मोक्षाचा मार्ग खुला होतो. त्याप्रमाणे खरोखरच यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. किंवा मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थीपणे केलेलं काम हे याचं फळ हे निश्चित चांगलं असतं आणि त्यामुळेच त्यांची कुटुंबाची सर्व व्यवस्थित बैठक आहे, कसली कमतरता नाही आहे आणि त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या गावामध्ये त्यांना एक सामाजिक जीवन जगत असताना अतिशय समान सन्मान मिळत आहे. याचं कारण हेच आहे की त्यांनी केलेलं प्रामाणिकपणे कर्तव्य त्यांचं बजावलेलं आहे. प्रशासकीय कामाचं बोलायचं झालं तर ऑनलाईनची कामं सर्व मोरेसर करायचे त्यावेळेपासून मी पाहतच आलेलं आहे. पण इतरही काही असायचे, उदाहरणार्थ सुतारपाडा शाळेचं देवाणघेवाण कागदपत्रांची गोळा मी वालेकर सरांना सांगायचो, वालेकर सर तुम्ही असं असं करा. मग कोणतेही इतर माहिती असेल तर त्यांचे मात्र त्वरित असायचे. मी असताना जवळजवळ ते 2 जण असायचे. शेवटी मी जाताना वालेकर सर एकटे राहिले होते, तरीही त्यांनी कधी कामामध्ये त्यांच्या खिडकीच्या शाळेचे कागदपत्र आणले असं कधी मला त्यांनी जाणून दिलेलं नाही. अतिशय विनम्र स्वभाव. मला लांबून मी येताना दिसतो तरी पण ते मला तिथपर्यंत न्यायला यायचे आणि कामावर अतिशय कणखर आणि कष्टाळू वृत्ती. शेतीच्या कामाबद्दल खूप त्यांना आवड. आता आणि हसतमुख एव्हरग्रीन असं म्हणतात की इफ यू विल स्माईल ऑल वर्ल्ड विल स्माईल विथ यू आणि इफ यू विल क्राय नन विल क्राय विथ यू. तुम्ही हसत राहाल तर सगळेजण तुमच्या सोबतीला बरेच थोडक्यात तुम्हाला भरपूर मित्रमैत्रिणी भेटतील आणि तुम्ही जर सतत रडत राहाल, नकारात्मक राहाल तर तुमच्यासोबत कोणी मित्रपरिवार तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे